नमस्कार, मी आज बनवणार आहे मिरचीची रेसिपी। आता पहिल्यांदा मी मिरच्या स्वच्छ धुवून घेते। माझ्या अशा 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। आता मी इथे मिरची घेतली आहे। मिरचीचा देठ असाच ठेवणार आहे आणि मिरचीला असं बरोबर असं मधून असं कट करून घेणार आहे। काही मिरच्या तिखट असतात, काही मिरच्या अशा थोडा कमी तिखट असतात। आतमध्ये मिरची बघून घ्यायची खराब वगैरे आहे का। सगळ्या मिरच्या अशा मधून कट करून झालेल्या आहेत। सगळ्या मिरच्या स्वच्छ आहेत। मिरच्या मी एका ताटात घेतलेल्या आहेत। आता एक किसलेलं ओलं खोबरं घेते मी। मोठी एक वाटी आहे साधारण। आता या खोबऱ्यामध्ये मी तेवढं मीठ टाकणार आहे जेवढं या मिरच्यांना पण लागणार आहे। या खोबऱ्यामध्ये टाकते। मिक्स करून घेते। थोडंसं जर आणखी वाटलं की खोबरं अजून लागणार आहे तर एक्स्ट्रा घ्यायचं। आता हे जी मी चीर पाडलेली आहे ह्याच्यामध्ये मी हे खोबरं टाकते। अगदी पूर्णपणे भरून द्यायचं। तर सगळ्या मिरच्यांमध्ये माझं व्यवस्थित खोबरं भरून झालेलं आहे। गॅसवर मी तवा ठेवलाय। आता मी तवा गरम झालाय, तेल टाकते। एकदम जास्त पण तेल नाही टाकायचं। तेल मी असं तव्यात सगळीकडे पसरवून घेते। आता गॅस मी स्लो करून घेते। आता मी तेलात एक मिरची टाकते। एकदम स्लो गॅसवरच मिरची शिजवून घ्यायची।
मिरच्या थोड्याशा अशा फुटून फुटून अंगावर येतात, थोडंसं लांबच राहायचं. असं हळूहळू हातानेच असं सगळ्या बाजूंनी तळून घ्यायच्या. एक बाजू झाली आहे, आता मी दुसरी बाजू अशी परतून घेते. अगदी साधी सोपी आणि लगेच होणारी रेसिपी आहे. साहित्य पण जास्त नाही लागत. आता परत मिरची उलटून घेते. आता ही मिरची एका बाजूने पूर्णपणे झाली आहे. आता परत मी दुसरी बाजू करते. माझी मिरची अशी सगळ्या बाजूंनी अगदी अशी व्यवस्थित छान तळून झालेली आहे. तेलही मी जास्त नाही वापरलं आहे. आता हे जे उरलेलं खोबरं आहे हे पण मी आता वरून टाकते. आता मी गॅस बंद करते, कारण हे खोबरं करपून नाही द्यायचं. आता काही लोकांना असं तिखट मिरची आवडत नसेल तर 1-2 थेंब फक्त लिंबाचे टाकायचे, जास्त नाही, आंबट होईल. जास्त हवा असेल तर टाकू शकता. आता माझ्या मिरच्या सगळ्या झालेल्या आहेत. आता मी या प्लेटमध्ये काढून घेते. थोडासा लिंबू पिळलेला, तो ऑप्शनल आहे. कुणाकुणाला तिखट नको असेल त्यांनीच पिळायचं. आम्ही नाही पिळत. मी व्हिडिओ काढला म्हणून मी तो लिंबू पिळून दाखवलेला आहे तिखट कमी होण्यासाठी. हे मिरची चपाती बरोबर छान लागते किंवा नुसती तोंडी लावायला पण छान लागते. माझ्या मिरचीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.